हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि हे प्रश्न तुम्ही जिथं काम करता, ज्या ऑर्गनायझेशनसाठी रात्रंदिवस झटता, तुमच्या शरीराची झीज होते, तुम्ही आजपर्यंत मिळवलेलं सगळं ज्ञान ज्या ऑर्गनायझेशनच्या ग्रोथसाठी वापरता, ती संस्था, तो उद्योग खाजगी असेल, सरकारी असेल किंवा इतर अनेक प्रकारच्या गोष्टी असतील, तर त्या वाढाव्यात म्हणून तुम्ही प्रयत्न करता, प्राणपणाला लावून प्रयत्न करता, आपल्या तब्येतीकडे सुद्धा दुर्लक्ष करता, कुटुंबाकडे दुर्लक्ष करता आणि यातून काय अचीव होतं, अचीवमेंट तुम्ही काय मिळवता, याच्याबद्दलचे काही प्रश्न मी तुमच्यासमोर मांडणार आहे. त्याची उत्तरं आज मी नाही देणार, कारण प्रत्येक व्यक्तीसाठी खूप काही मी बोलणार नाही. ठराविक प्रश्न आहेत, पण प्रत्येक व्यक्तीसाठी या प्रश्नांचा संदर्भ वेगळा असू शकतो. सर्वप्रथम मी पहिला मुद्दा मांडेन, अँड इट इज अबाउट इन्कम. तुम्हाला मिळणारं इन्कम हे पुरेसं आहे का? सॅलरी आपण दर महिन्याला, ज्याचा एम्प्लॉई वर्ग जो आहे, काम करणारा वर्ग, दर महिन्याला त्या पहिल्या 1-2 तारखेची वाट बघत असतो. कारण स्पष्ट आहे, जसजसा महिना संपत जातो तसतसे त्याच्या अकाउंटमधील पैसे, ती रक्कम संपत आलेली असते. मी बघतोय आजकालच्या धकाधकीच्या आणि खर्चिक व्यावहारिक जीवनामध्ये पैसे उरत नाहीत अशी कोट्यावधी लोक आहेत. ऑलरेडी येणारं इन्कम हे कमी प्रमाणात असतं आणि आल्यानंतर एक्सपेंडिचर, त्याचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात. अगदी रिटायरमेंट नाही तर मरेपर्यंत हे खर्च आपल्या सर्वांच्या पाठीमागे लागलेले असतात. तुम्ही वर्षानुवर्षे जिथं काम करता त्यांच्याकडे वेगवेगळ्या मार्गांनी चर्चा करता. आपल्या जे तुमचे मालक असतात, एम्प्लॉयर असतात, आपण त्या म्हणतो, त्यांच्याशी निवेदनं देता, पत्र देता. पण अशा मागण्यांमध्ये योग्य फरक, ज्यापासून तुम्ही समाधानी व्हाल असे निर्णय घेतले जात नाहीत. मी दुसरा प्रश्न तुम्हाला विचारेन, तुम्ही जिथं काम करता तिथं तुम्हाला योग्य आदर, रिस्पेक्ट मिळतो का? आणि जरी तो मिळत असेल तर मी असं म्हणेन, तो कामापुरताच लिमिटेड असतो किंवा तो फॉल्स रिस्पेक्ट असतो, तो खोटा रिस्पेक्ट असतो असं मी म्हणेन. पुढे जाऊन मी विचारेन की तुम्हाला योग्य अपॉर्च्युनिटीज, एक 10 वर्ष 15 वर्ष एखाद्या ऑर्गनायझेशनशी खूपच प्रामाणिक राहून, रात्रंदिवस काम करून चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळतात का? तुम्ही अशा अपॉर्च्युनिटीजची स्वप्न बघू शकता का? का नाही? काय इश्यू आहेत?
ही सिस्टीम आपल्याला असं का बनवते? विचार करा. तुम्ही जिथं काम करता तिथं तुमचे मनापासूनचे खरेखुरे जीवाला जीव देणारे, मदतीला येणारे, तुमच्या सुखदुःखात साथ देणारे मित्र आहेत का? तुम्ही विचार करा. असतात, पण त्याची संख्या किती आहे? ते नेटवर्क तुमचं किती मोठं आहे याच्याविषयी मी हा प्रश्न विचारतोय. तुम्ही आजपर्यंत वयाचे 28, 30, 35 पर्यंत शिकता, ज्ञान वाढवता त्याचं. ओके, तर त्या डिग्रीजना, त्या प्रमाणपत्रांना व्हॅल्यू आहे का? त्याची योग्य किंमत करून तुम्हाला एखादी पोझिशन, इन्क्रीमेंट किंवा एक चांगली जबाबदारी जी तुम्हाला घ्यायला आवडेल अशी दिली जाते का? हे प्रश्न आहेत. उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. विचार तुम्ही करायचा आहे. तुम्ही काम करता, दररोज तुमच्या शरीराची, मेंदूची झीज होत असते. पण एक विचार करा की असं काम करताना तुमची प्रगती किती प्रमाणात होते? ज्या ऑर्गनायझेशनसाठी तुम्ही काम करता त्यांची 10 पटीने 20 पटीने अधिक प्रगती डायरेक्टली आणि इनडायरेक्टली होत असते. पण तुमची प्रगती, तुमची प्रोग्रेस ही लिमिटेड का राहते? तुम्ही एक चांगलं नेटवर्क प्रोफेशनल बेसिसवर तुमच्या एक्सपर्टशिपचं, तुमच्या ज्ञानाशी रिलेटेड नेटवर्क डेव्हलप का करू शकत नाही? किंवा जरी ते असलं थोड्याफार प्रमाणात तरी ते निरर्थक का असतं? त्याचा तुम्हाला समाजामध्ये काहीतरी एक चांगली सेवा किंवा एक चांगलं नाव कमावण्यासाठी त्या नेटवर्कची, त्याचा उपयोग का होत नाही? ठीक आहे, आता मी सॅलरीबद्दल बोलेन. सॅलरी इज अ बिग इश्यू. भारतामध्ये जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना, एम्प्लॉयर्सना, इथल्या नागरिकांना योग्य सॅलरी मिळत नाही. योग्य सॅलरी ही अनुभव, शिक्षण, स्किल आणि पोझिशनवर डिपेंड असते. पण मी पाहतोय की ही सॅलरी खाजगी असतील उद्योगधंदे, सेमी गव्हर्मेंट असतील किंवा गव्हर्मेंटमध्ये सुद्धा एक लिमिटेड असते. आणि आपण जर स्टँडर्ड्स बघितले त्यापेक्षा ती कमीच असते. एक साधं उदाहरण आहे. काही ठराविक ऑफिसर्सना आणि पोझिशन्सनाच चांगली सॅलरी मिळते आणि त्यातही बघा सेंट्रल गव्हर्मेंटच्या काही पोझिशन्स आणि एम्प्लॉईज त्यांना वेगळं पॅकेज असतं, स्टेट गव्हर्मेंटमध्ये वेगळं असतं आणि ते कमी असतं. अजूनही त्यात खाजगी, कॉन्ट्रॅक्ट बेसिस आणि टेम्पररी लोक आणि अशा पोझिशन्स कोणी काढल्या, का काढल्या आणि त्याचा हेतू समजून घ्या. ओव्हरऑल सॅलरीमधली ही तफावत किंवा तुम्हाला मिळणारी सॅलरी ही लिमिटेडच असते, कमी असते आणि ती योग्य तुमच्या अनुभव, तुमचं कामाची पद्धत, शिक्षण, तुमची ॲबिलिटी
याला धरून नसते. मला या रिलेटेड एक सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा रिटायर होता तेव्हा तुमच्याकडे किती पैसे शिल्लक असतात. तुमच्याच पगारातून कट केलेले काही अमाऊंट तुम्हाला वेगळ्या स्वरूपात दिली जाते, पण ती किती महिने पुरते किंवा तुम्हाला पुरवावी लागते हा प्रश्न आहे. तुमची पर्सनल ग्रोथ एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताना पर्सनल ग्रोथ ला वाव किती आहे, खरंच ती होते का, लिमिटेड असते का असते. तुमचा बँक बॅलन्स बघा, दर महिन्याच्या शेवटी वर्षाच्या शेवटी काही ना काही लोन सुरूच असतं. असं का. मी प्रश्न विचारतोय, विचार तुम्ही करा. कदाचित सर्वांच्या बाबतीत हे खरं नसेल. काही जण श्रीमंत, कंटिन्युअस सोर्स ऑफ इन्कम, चांगलं इन्कम येत असतं, यावं, इतरांकडेही ते यावं, आणि त्यांच्याकडे येत नाही त्यांच्यासाठी मी बोलतोय. मी पण एक नोकरीच करतोय. ओके, तुमची प्रॉपर्टी किती आहे बघा. एवढं काम करून, एवढं झिजून तुम्ही काही मोठं उभं करू शकत नाही. याचं कारण काय आहे, तुम्ही कुठे कमी पडता हे शोधा. तुम्ही नवीन गोष्टी शिकता, पण त्या नवीन गोष्टींचा फायदा त्या ऑर्गनायझेशनला होतो. तुम्ही त्यांची ग्रोथ मोठी व्हावी म्हणून नवीन शिकता आणि तिथं त्या गोष्टी इम्प्लिमेंट करता, पण स्वतःसाठी नवीन गोष्टींचं प्रोफेशनल बेसिसवर इम्प्लिमेंट करता का. बऱ्याच जणांचा प्रश्न असेल, नाही. का नाही मी विचारतोय. उत्तर असेल की नाही. अगदी रिटायरमेंटच्या शेवटच्या महिन्यापर्यंत तुमच्या डोक्यावर लोन्स असतात. लोन नाही, लोन्स म्हणतोय मी, वेगवेगळ्या प्रकारचे. इट डिपेंड्स की तुम्ही कशा पद्धतीनं सगळं मॅनेज करत आला आहात. तुमच्या गरजा, तुम्ही कुठल्या शहरात राहता, तुमची स्वप्न काय, तुम्हाला भविष्यात इवन आफ्टर रिटायरमेंटचं भविष्यात तुम्हाला काय प्लॅनिंग करायचं आहे, आणि तुमची राहण्याची पद्धत खूप खर्चिक आहे का, आणि ती किती सॅटिस्फॅक्शन लेवलवर आहे या रिलेटेड मी बोलतो. तुम्हाला खराखुरा आनंद तुम्ही जिथं काम करता आणि ज्यांच्यासाठी काम करता मिळतो का, मी प्रश्न मांडतोय. नवीन नोकरी असताना पहिले 5 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष खूप चांगलं वाटतं, पण नंतर तुम्हाला या गोष्टी कंटाळवाण्या वाटतात, तुमच्या आवडीच्या गोष्टी. तिथं काम करण्याचा आनंद, ती मजा निघून जाते. असं का होतं. तुम्ही काळजी करता, है ना, तुम्ही विचार करता. कोणासाठी, दुसऱ्यांसाठी. जिथं काम करता, ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करता, त्यांची ग्रोथ व्हावी, ते मोठे व्हावेत. स्वतःचाही विचार करा. स्वतःच्या फॅमिली ग्रोथ आणि प्रोफेशनल ग्रोथ. जसं मी बघतो युरोप, अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया किंवा काही जे डेव्हलप्ड नेशन्स आहेत, तिथल्या मंडळींचा विचार करण्याचा, काम करण्याचा एक वे आहे, तो वेगळा आहे. आपल्या लोकांचा वेगळा आहे, भारतीय लोकांचा वेगळा आहे. कदाचित तो स्टेट वाईज आणि रिजन वाईज सुद्धा वेगळा असू शकतो. मी फक्त काही प्रश्न मांडतोय तुमच्यासमोर. खराखुरा आनंद तुम्हाला मिळतो का, हे याचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे.
आणि तुम्ही कुणासाठी काळजी करता, एवढी काळजी कुणाची करता? तुम्हाला भेटणारे कलिग हे खरंच तुमच्या विचारांना मिळते जुळते आहेत का? का तुम्ही त्यांच्याशी ॲडजस्ट करून घेता? तुम्ही चांगला विचार करता, सत्यानं वागता, तुम्ही सगळ्यांचं चांगलं व्हावं, सगळं काही फास्ट व्हावं, ISO 14,000 45,000 ISO लाईक सिस्टमॅटिक व्हावं, इनडिसिप्लिन व्हावं. पण सगळ्यांना असं वाटतं का की ते व्हावं? तुम्ही तुमचे कलिग निवडलेत का? तुम्हाला तो अधिकार दिला आहे का? ॲटलिस्ट एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळे असे भाग असतात. तुम्हाला आवडत्या भागात काम करायची संधी मिळते का? या दृष्टीने तुम्ही विचार करू शकता. तर उत्तरं बरीचशी नाही अशी आहेत. पण हे का नाही? हे नाही असं का? तुम्हाला इनोव्हेटिव्ह टास्क्स, नवनवीन गोष्टी करण्याची संधी दिली जाते का? असं चॅलेंजिंग टास्क्स, आय एम टॉकिंग अबाउट रिअल चॅलेंज, की ज्यातून तुम्ही काहीतरी शिकाल आणि उद्या उडी मारून दुसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये जाल आणि 5 पटीने जास्त पगार मिळवाल, दिली जातात का चॅलेंजिंग टास्क्स? हे जे रूटीन्स आता तयार झालेले आहेत, तुम्ही 10 वर्ष 15 वर्ष नोकरी केलेली आहे, अजून 20 वर्ष कामाची बाकी आहेत, तर ह्या रूटीन्समधून काय मिळतं तुम्हाला? विचार करा. फक्त सॅलरी, न पुरणारी सॅलरी, किंवा आहे योग्य आहे पण तुम्हालाच वाटतं मी आय कॅन अर्न 5 times and 10 times मोर दॅन दॅट, हा विचार तुम्ही नेहमी करता. तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, इंडस्ट्रीमध्ये मिसमॅनेजमेंट आहे असं तुम्हाला वाटतं. कदाचित ती तिथली ट्रॅडिशन असते, असंच चालू दे, इथं असंच असतं असं म्हणणारे सुद्धा तुमचेच कलिग आहेत, किंवा तुम्हीसुद्धा इतरांना असं सांगता. हे का? हे कधी संपणार? तुम्हाला योग्य वेळी म्हणतो मी प्रमोशन्स, तुमच्या अपेक्षेप्रमाणे. तुमची अपेक्षा काय असते की गव्हर्नमेंटचा जो नियम आहे त्यानुसार तरी योग्य वेळी प्रमोशन आणि पोझिशन किंवा ती सॅलरी हाईक मिळते का? उत्तर शोधायचं आहे. आणि का मिळत नाही? तुम्ही चुकीच्या ठिकाणी काम करता का? हे जे काही कंप्लायन्स आहेत, रूल्स आहेत गव्हर्नमेंटचे, यांचं योग्य इम्प्लिमेंटेशन केलं जात नाही. सगळ्यांना माहिती आहे, तरीसुद्धा सगळं काही योग्य प्रमाणात, योग्य प्रकारे सुरळीत सुरू असतं. प्रमोशन आणि पोझिशनबद्दल बोललो. तुम्हाला बेटर प्रॉस्पेक्टस आफ्टर जॉब चेंज केल्यानंतरच्या चांगल्या संधी मिळण्याची गॅरंटी, अपेक्षा तुम्ही ठेवता का? ठेवायलाच पाहिजे. पण ती का मिळत नाही? हे अशा कशा सगळ्या सिस्टीम्स तयार झालेल्या आहेत. मी मॅक्झिमम लोकांच्या बाबतीत बोलतोय. इन जनरल कॉमनली लॅक्स ऑफ एम्प्लॉईज जे फेस करतायत, भारतातले
ज्ञानी शिकलेले तरुण लोकसुद्धा सफर होत आहेत त्याच्या बाबतीत बोलतो आणि हे प्रश्न तुमच्यासमोर मांडतो. तुमच्या ऑफिसमधलं वातावरण खूपच किंवा एक ॲव्हरेज लेवलनं सपोर्टिव्ह, उत्साहवर्धक आहे का? तुम्ही विचार करा, आहे की नाही याचा विचार तुम्ही करायचा आहे. तुम्हाला दिलं जाणारं पेमेंट, मी परत एकदा त्या विषयाकडे येतो, हे तुमच्या कामाच्या योग्यतेनुसार आहे का? पुढचा प्रश्न आहे, तुमचा पर्सनल टाईम आफ्टर ऑफिस आवर्स तो डिस्टर्ब होतो का? इंटरप्ट होतो का? तुम्हाला सारखे स्ट्रेस अशा गोष्टींमुळे येतो का? याचा विचार तुम्ही करायचा आहे. आणखी एक की तुम्हाला नेहमी अनस्किल्ड आणि शॉर्ट टेम्पर्ड किंवा ॲंग्री किंवा अशी काही ज्यांच्या बरोबर राहिल्यामुळे तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होतं, असं आहे का? तुमचे रिपोर्टिंग मॅनेजर्स असतील, आपण इंडस्ट्री ऑर्गनायझेशन्समध्ये बॉस म्हणतो, ऑफिसर्स असतात, हे तुमच्यापेक्षा कदाचित कमी स्किलचे असतात, पण ते तिथं असतात. they can't manage, they don't have that such required skills, still they are there. आहे का हे खरं? तुमचे हायर अथॉरिटीज ह्या मोरल व्हॅल्यूज ॲटलिस्ट कामाच्या वेळेत तरी ते फॉलो करतात का? त्यांचं एक कॅरेक्टर त्या वेळेपुरतं तरी मी म्हणतो असायलाच पाहिजे. चांगलं असा ते व्हॅरी होतं प्रत्येक इंडस्ट्री आणि एक सामाजिक दृष्टिकोन असतो लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा. तर ते तसं कॅरेक्टर आहे का याचा विचार तुम्ही करायचा आहे की नाही तुमच्या ऑर्गनायझेशनशी रिलेटेड. तुमच्या करिअर ग्रोथ तुम्ही जी अपेक्षा केली होती 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी, तुम्ही मास्टर्स डिग्रीला गेला, त्यानंतरही काही शिक्षण घेतलं, आणखी काही गोष्टी तुम्ही केल्या असतील ज्या खरोखरीच सपोर्टिव्ह होत्या, पण ही करिअर ग्रोथ अपेक्षेप्रमाणे आहे का? नसेल तर ती डायव्हर्ट का झाली? तुमच्या स्कूलमध्ये असतानाच्या गप्पा, ती स्वप्न, आईवडिलांच्या अपेक्षा आणि आजची तुमची पोझिशन. भले तुम्ही पैसे खूप मिळवत असाल, पण आर यू हॅपी? आर यू स्ट्रेस्ड? विच टाईप ऑफ एन्व्हायरमेंट यू वॉन्ट टू बी? मी जे काही प्रश्न विचारलेले आहेत, फक्त पैसा हे एक रिझन नाही आहे, असेल तर बाकीच्याही गोष्टींचा विचार करा असं मला सांगायचं आहे. पण मोस्ट ऑफ द कॉमन एम्प्लॉईज जे असतात त्यांच्या मनात काय विचार येऊ शकतात किंवा येतात, त्यांचे प्रश्न काय आहेत, कदाचित मी इथं मांडायचा एक प्रयत्न करतोय. तुमची स्वप्न जसं तुम्ही कामाच्या गोष्टींमध्ये गुंतून जाता तशी ती हरवून जातात. तुम्ही विसरतात तुमच्या स्वप्नांना, तुमच्या छंदांना. पण हे बरोबर आहे का?
तुमच्या जिथं तुम्ही काम करता त्या ठिकाणी एक क्वालिटी वर्किंग एन्व्हायरमेंट आपण एक्सपेक्ट करतो. इंटरनॅशनल लेवलचं नको आहे, पण सामाजिक प्रोग्रेस, सामाजिक प्रगती, वैचारिक आणि संस्कृती याला धरून ते आहे का? सेफ, सुरक्षित वातावरण आपण म्हणतो. मोस्ट ऑफ मी एम्प्लॉईजच्या बाबतीत बोलतो, जे काम करतात वेगवेगळ्या ठिकाणी आणि हेल्थच्या दृष्टीनं, सेफ्टीच्या दृष्टीनं, एक चांगलं वर्किंग एन्व्हायरमेंटच्या दृष्टीनं हा मी प्रश्न विचारतो आहे. तुम्हाला दिल्या जाणाऱ्या फॅसिलिटीज ह्या सफिशियंट आहेत का? किंवा त्या नेहमी इनॲडिक्वेट का असतात? विचार करा. तुम्हाला एक अशी विचार करण्याला प्रायव्हसी, विचार करण्यासाठी, चिंतन आणि मनन करण्यासाठी प्रायव्हसी मिळते का? मी हा प्रश्न विचारतो, ज्याच्याद्वारे तुम्ही अजून प्रोडक्टिव्ह व्हाल, कूल माइंडेड तुम्ही काम करू शकाल. पण ती तुमची गरज नाही आहे एका अर्थानं, ती त्या ऑर्गनायझेशनची सुद्धा गरज आहे. पण हे लक्षात आलं आहे का त्या ऑर्गनायझेशनच्या? कुठेही तुम्ही काम करत असाल, भारतात, भारताबाहेर, तुम्ही जो आजपर्यंत अनुभव मिळवलेला आहे, 20 वर्षाचा असेल, 30 वर्षाचा असेल, त्याचे रिटर्न्स योग्य प्रकारे तुम्हाला मिळाले आहेत का? अनुभवाचे रिटर्न्स. तुम्ही जॉब करता, जॉब सॅटिस्फॅक्शन. आर यू हॅपी? आर यू सॅटिस्फाईड विथ द जॉब यू आर डुईंग? तुमच्यासाठी प्रश्न आहे, उत्तर तुम्हाला माहिती आहे किंवा ते शोधायचं आहे. तुम्ही काम करता, तारखांच्या पाठीमागे लागता, डेडलाईन्स, टार्गेट्स याच्यासाठी काम करता का? एक मॉडिफाईड किंवा शॉर्टकट्स फॉलो करून केलेला कंप्लायन्स फॉलो केला जातो, हे बरोबर आहे का? पण हे असं सगळं किती दिवस चालणार आहे? तुमची प्रोफेशनल डेव्हलपमेंट होते का? पुन्हा मी हा प्रश्न विचारतो. कदाचित नाही. प्रोफेशनल डेव्हलपमेंट सगळं काही इतरांसाठी करता, तुम्हाला काही सॅलरी मिळते, पण उद्या त्या ऑर्गनायझेशनला तुम्हाला उचलून असं रस्त्यावर ठेवलं, तुमची किंमत काय? तुम्ही किती मिळवू शकता? हे प्रत्येकानं विचार करायची गरज आहे. एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कम याच्या बाबतीत कधी तुम्ही विचार केला आहे का? केला नसेल तर तो केला पाहिजे. दिस इज मस्ट. तुमची फॅमिली आहे, तुमची मुलं आहेत, मुली आहेत, तुमचे आईवडील आहेत, तुमच्यानंतर यांना सांभाळणारं किंवा ओव्हरऑल एक फॅमिली कशी सोर्स ऑफ इन्कमसाठी काम करते, सगळे इन्वॉल्व्ह होऊन आपापल्या योग्यतेनुसार, किंवा काही नवनवीन स्किल्स शिकतात का? तो प्रश्न थोडा विषय वेगळा आहे, पण प्रोफेशनल डेव्हलपमेंट तुमची होते का? विचार करा. एक क्वालिटी ऑफ लाईफ मी एक्सपेक्ट करतो आहे, मलासुद्धा, इतरांनासुद्धा, माझ्या भारतातल्या सर्व लोकांना, समाजातल्या सर्व लोकांना एक चांगल्या क्वालिटीचं लाईफ, सोशल अपलिफ्टमेंट, इकॉनॉमिक इन्कम इन्क्रीज आणि हे आपलं आजूबाजूचं पर्यावरण, या 3 गोष्टी शाश्वत विकासासाठी आपण बेसिक मानतो, महत्त्वाच्या आहेत. ते पिलर्स आहेत. तो एक ट्रिपल बॉटम लाईन ॲप्रोच आहे पुढच्या विकासासाठी, पण तो खरंच त्या दृष्टीनं आपण पावले उचलली आहेत का याचा विचार मी करतो. काय होतं, तुम्ही खूप सारे ओपिनियन्स, तुमची मतं असतात, सजेशन्स असतात, इतरांना सांगता, इतर लोक ते घेतात आणि मोठे होतात, तुमचं ऐकतात, तुम्हाला चांगलं म्हणतात. पण
तुमची ऑर्गनायझेशन मोठी होते. तुमचं काय ॲज अ व्यक्ती, एक इंडिव्हिज्युअल म्हणून मी तुम्हाला हे टोचणारे प्रश्न विचारतो आहे काही कदाचित. फक्त विचार करा आणि आपली या समाजातली पोझिशन ओळखून घ्या. तुम्ही डिवोशन, खूपच डिवोटेड आहात, हार्डवर्क करता, केलं आजपर्यंत, आणि याचं क्रेडिट कोण घेऊन गेलं? तुमचं नाव ते काढतात का? नाही, फक्त नाव काढून चालणार नाही, क्रेडिट दिलं पाहिजे, ऑफिशियली क्रेडिट दिलं पाहिजे. कारण तुम्ही दुसऱ्यांसाठी जेव्हा काम करता तेव्हा ते खूप मोठं योगदान असतं. मनापासून तुम्ही जे काही शिकला आहात ती सगळी एनर्जी तिथं तुम्ही लावत असता. तर जे काही बेनिफिट्स आहेत, फायदे आहेत ओव्हरऑल ऑर्गनायझेशनमध्ये काम करताना, काही प्रगत देशांमधील एम्प्लॉईजना ते मिळतात. आणि भारतासारख्या प्रगतिशील देशांमधल्या एम्प्लॉईजना सुद्धा ते मिळावेत या अपेक्षेनं हे काही प्रश्न मी तुमच्यासमोर मांडले. तर याच्यावर जरूर विचार करा. आणि मी एकच सांगेन, प्रोफेशनल डेव्हलपमेंट करा, एक्स्ट्रा सोर्सेस ऑफ इन्कमचा विचार करा, आणि तुम्ही कुणासाठी झिजताय तिथं तुमची योग्य किंमत केली जाते की नाही याचाही जरूर विचार करा. मी इथंच थांबतोय. पुढच्या वेळेला असाच काही वेगळा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू.